इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला हा गाजराचा हलवा करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, पण तो बघूनच खावा वाटत नाही. का तर सांगते. त्या अगोदर इथे 1 किलो गाजरं आणली लाल कलरची. त्याच्यानंतर ते मागचा पुढचा भाग काढून घेतला. वरतून थोडीशी साळून घेतली. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता बघा, इंस्टाग्रामवरचा जो गाजराचा हलवा व्हायरल झालेला आपण बघतोय ना, तर ते 1 किलो गाजरं आणून अशीच कापतात आणि कुकरला लावतात. खूप सारं दूध टाकतात आणि त्यामध्ये साखर वगैरे घालून 2-3 शिट्ट्या झाल्या की ते असं रगडून घेतात आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकतात. पण त्याचा कलर इतका चेंज होतो आणि एवढा रगडा झालेला बघून तो खायची इच्छाही होत नाही. तेव्हा विचार केला की तसा गाजराचा हलवा करण्यापेक्षा आपली साधी सोपी पद्धतच वापरलेली बरी. तर 1 किलो गाजरं आणली लाल कलरची. ती स्वच्छ धुवून किसून घेतली. किसल्यानंतर इथे जाडबुडाची कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये किसलेला हा गाजराचा किस अगदी हलवून परतून घ्यायचा आहे. चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे 1 वाटी साखर घालायची. 1 वाटी साखर घातल्यानंतर पुन्हा ते हलवून घ्यायचा आणि पूर्ण शिजवून घ्यायचं साखरेमध्ये. झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर गाजराच्या हलवाचा कलर चेंज होतो आणि मग ते Instagramवरच्या गाजराच्या हलव्याची आठवण होते. त्यामुळे अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे. विदाऊट झाकणाचंच असं साखर टाकून चांगला परतून शिजवून घ्यायचं आहे साखरेमध्ये आणि त्यानंतर खूप सारे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करायचे. तर इथे काजू बदाम असे उभे कट करून मी त्यामध्ये ॲड केलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर ते पुन्हा याच्यामध्ये चांगले मिक्स करायचे आणि शिजवून घ्यायचा. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. हाय फ्लेमवर ठेवायची नाही आहे, नाहीतर गाजराचा हलवा कच्चा राहतो. तर आता बघा, हलवून असं परतून घ्यायचं आहे. एवढी भन्नाट टेस्ट लागते ना, तर काय करता त्या Instagramवरच्या गाजराच्या हलव्याला, तो बघूनच खावा वाटत नाही. आता हा बघा, शिजत आल्यानंतर एवढा काचेरी असा होतो ना, तर बघूनच असं खायचं मन होतं आणि असं वाटतं की कधी पटकन शिजेल. आणि असं हलवून शिजवून घ्यायचं आणि सर्वात शेवटी शिजत आल्यानंतर 1 ते 1.5 चमचा वेलची पूड टाकायची. वेलची पूड टाकल्याने एवढं छान स्मेल येतो ना, की चव पण खूप छान लागते आणि असं व्यवस्थित मिक्स करून असं हलवून घ्यायचा. तर बघा, एवढं छान असा होतो ना, की एवढा काचेरी होतोय, तर बघूनच असं खायचं मन होतं आणि कधी शिजेल असं होतं. तर एवढा छान असा लाल कलर आलेला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना वेलची पूडचा, चव तर विचारू नका. अप्रतिम चव लागते. तर एवढा छान गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा. काय करतात त्या Instagramवरच्या व्हायरल हलव्याला, त्याच्यामध्ये एवढं सारं दूध टाकतात आणि 2-3 शिट्ट्या घेऊन असं रगडतात. ते रगडूनच कलर चेंज झालेला बघूनच खायची मन होत नाही आहे. तर असा हा आपल्या साध्या सोप्या पद्धतीने करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, Instagramला फॉलो करा आणि नक्की ट्राय करून बघा. तर फॅमिलीसोबत